दादा, राज ठाकरे आणि शहांच्या भेटीनंतर या प्रतिक्रिया उमटल्यात। आणखी एक ठाकरे चोरण्याचा भाजपचा हा प्रयत्न, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्याच नावावर मतदान होतं असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे। महाराष्ट्रामध्ये मोदींच्या नावावर मतं नाहीत हे आता भाजपला कळलंय, असं उद्धव ठाकरे यांनी टीका करताना म्हटलेलं आहे। राज ठाकरे अमित शहा यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे। उद्धव ठाकरे साहेब हे भाजपसोबत होते, त्यावेळी भाजपला या कोणाचीही कधी गरज पडली नाही। म्हणजे भाजपला आता कळून चुकलं असेल की उद्धव ठाकरे साहेबांची ताकद किती होती। एकटे उद्धव ठाकरे साहेब हे भाजपपासून दूर गेल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरून काढायला भाजपला सगळ्यात आधी शिवसेना फोडावी लागली, एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करावं लागलं। तरी उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरत नाही म्हणून त्याच्यानंतर त्यांना राष्ट्रवादी फोडावी लागली, अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावं लागलं। त्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांची त्यांना कमी भरता आली नाही म्हणून त्यांना काँग्रेस फोडावी लागली। त्यानंतर सुद्धा त्यांना उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरता येत नाही म्हणून आता मनसे सोबत लागते। मनसे की विचारधारा ही हिंदुत्व की विचारधारा है और मनसे का पहले से ही वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाला साहब ठाकरे साहब के विचारों पर चलने वाला वो पक्ष है। अगर मोदी जी को तीसरी बार भारी बहुमत से प्रधानमंत्री करने के लिए ऐसे पक्ष हमारे साथ आते हैं तो जरूर दिल्ली का केंद्रीय नेतृत्व इसके बारे में डिसीजन लेगा। अगर वो आते हैं साथ में तो महायुति की शक्ति महाराष्ट्र में बढ़ेगी और महायुति को महाराष्ट्र में इसके वजह से बहुत अच्छा ताकत